जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 130 कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली। माजी खासदार हिना गावित यांची माहिती। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिलेल्या आराखड्याला मान्यता, मात्र काही नेते श्रेय घेत आहेत। डॉक्टर हिना गावित यांचा आमदार चंद्रकांत रघुवंशींवर निशाणा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील सिंहस्थ कुंभमेळ्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तयार केलेल्या आराखड्याला राज्याचे मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली असून तब्बल 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी संपर्क साधत कामांना तातडीने गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। लाखो भाविक आणि साधुसंत उपस्थित राहणार असल्याने आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे। डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामस्थ, सरपंच आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन हा आराखडा तयार केला होता, ज्याला आता शासनाची हिरवी झेंडी मिळाली आहे। कुंभमेळ्याच्या कामांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपही रंगताना दिसत आहेत। काही नेते श्रेय घेण्यासाठी बैठका घेत असल्याचा आरोप करत माजी खासदार यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांच्यावर निशाणा साधला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मार्च महिन्यामध्ये आदरणीय गावित साहेब यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला जो आराखडा आहे याच्या मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिलं आणि गावित साहेब स्वतः हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना गावित साहेबांचं पत्र हे त्यांना दिलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्याला जवळपास 130 कोटीचा जो आराखडा त्यांना आपण दिला होता याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि जी काय प्रोसिजर आहे ती आता सध्या सुरू आहे। लवकरच ही कामं आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे। तर यासाठी आपल्या या कुंभमेळ्याचे जे आयुक्त आहे प्रवीण गेडाम साहेब यांच्याशी गावित साहेब यांनी फोनद्वारे सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून या आराखड्याला मुख्यमंत्री महोदयांनी मंजुरी दिलेली आहे। तर लवकरात लवकर ही कामं सुरू झाली पाहिजे असं माननीय आपल्या गावित साहेबांनी गेडाम साहेब यांच्याशी फोनद्वारे चर्चाही केली। आता हे सर्व होत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गावित साहेब हे हॉस्पिटलाइज असल्यामुळे ते स्वतः प्रत्यक्ष कुठे जाऊन मीटिंग्स करू शकत नाही। तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यात हा एक महत्त्वाचा जो कुंभमेळा होत आहे याच्यामध्ये कुठलीही कमतरता भासू नये यासाठी गावित साहेबांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत आणि विविध आपले जे विभाग प्रमुख आहे हे सर्व विभाग प्रमुख, प्रकाशा गावाची सरपंच राजनंदिनीताई आणि सर्व गावकरी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी मीटिंग केली 2 महिन्यापूर्वी आणि आपल्या या कुंभमेळ्यामध्ये कुठली कामं आवश्यक आहे हे पुन्हा एकदा जाणून घेऊन त्या सर्व कामांना मंजुरी ही मिळावी यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील फोनद्वारे गावित साहेबांनी स्वतः संपर्क साधलेला आहे। त्यामुळे हे सर्व पाठपुरावा आपले आदरणीय गावित साहेब हे स्वतः या ठिकाणी करत आहेत। गावित साहेबांच्या मतदारसंघात असलेला प्रकाशा आणि त्या ठिकाणी होणारा कुंभमेळा हा अत्यंत यशस्वीपणे झाला पाहिजे। लाखो भाविक कुंभमेळ्याला या ठिकाणी देशभरातील येणार आणि हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतील तर त्यांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी गावित साहेब स्वतः त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते हा पाठपुरावा करत आहे। हा आराखडा गावित साहेबांनी गावकऱ्यांनाच विश्वासात घेऊन सरपंच, गावातील सर्व ग्रामस्थ यांना विचारल्याशिवाय कुठलंही काम होऊ नये अशा देखील सूचना कलेक्टर महोदयांना गावित साहेबांनी दिलेले आहे। आणि हे सर्व होत असताना काही पुढारी फुकटचं श्रेय लाटण्यासाठी वेगवेगळे आरोप या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। कुंभमेळ्याचं नियोजन हे गावित साहेबांनी अगदी 6 महिन्यापूर्वीपासूनच सुरू केलेलं होतं आणि आज ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या या कुंभमेळ्यासाठी जवळपास 130 कोटीचा निधी हा मंजूर करून दिलेला आहे हे जेव्हा त्या पुढाऱ्यांना समजलं त्याच्यानंतर यांना जाग आली आणि त्यानंतर हे बैठका या ठिकाणी घेते। पण मला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या मतदारसंघात हा कुंभमेळा होतोय आणि हा यशस्वीपणे झाला पाहिजे यासाठी गावित साहेब हे स्वतः या
कुंभमेळ्यासाठी अगदी 6 महिन्यापूर्वीपासूनच पूर्वतयारीसाठी लागलेले आहे आणि मी गावित साहेब हॉस्पिटलला असल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. आज माझ्यासोबत गावाच्या सरपंच नंदिनी ताई सुद्धा आहे, गावकरी सुद्धा आलेले आहे आणि त्यांनी मला सांगितले की ताई आपण सुचवलेली कामं मंजूर झालेली असताना हे कसं खोटे आरोप या ठिकाणी काही विरोधक करत आहेत. तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे दिशाभूल जे काही पुढारी करत आहेत, मला यांना सुद्धा सांगायचं आहे की आपण वेगळं काय करता येत असेल तर ते करावं. आम्ही मंजूर केलेल्या कामांचं फुकटचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपल्या प्रकाशा गावामध्ये विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून गावित साहेबांनी जे पत्र दिलं होतं त्याला 5 कोटीचा निधी हा जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेला आहे आणि हा जो 5 कोटी जो त्या परिसरामध्ये विकास कामांसाठी दिला आहे, लवकरच याची कामांचीही सुरुवात या ठिकाणी होणार आहे.